तारीख आता डिक्लेअर झालेली आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी कशा प्रकारे निवडणुकीला सामोरं जाणार आहे, युती वगैरे होणार का, काय नेमकं ठरलंय? बघा असं आहे की 2017च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन नंबरचा पक्ष होता. तर त्या बाबतीत 2 नंबरचा पक्ष आम्ही होतो. तर त्या बाबतीत असं आहे की आज आमची स्वबळावर तर लढण्याचा आमची तयारी आहे. 400 पेक्षा जास्त आमच्याकडे उमेदवारी अर्ज आलेले आहे आणि प्रत्येक प्रभागात आम्हाला पॅनल उभा करण्याची आमची पूर्व तयारी झालेली आहे. आतापर्यंत आम्हाला पक्षाने काही निर्देश दिलेले नाही आहे, पण युतीमध्ये किंवा शिवसेनामार्फत चांगला प्रस्ताव मान सन्मानाने काय असेल तर त्याचा विचार करू. नाहीतर आम्ही आधीच स्वबळावरचा नारा 2 महिना आधीपासून आम्ही दिलेला आहे आणि त्याची तयारी आमची पूर्ण झालेली आहे. परंतु पाहिलं तर महानगरपालिकेमध्ये भाजपच्या नगरसेवकांचं संख्याबळ कुठेतरी जास्त आहे. तर अशामध्ये राष्ट्रवादीकडून नेमकं तुम्ही किती जागांची मागणी करणार आहात? बघा आज बघायला गेलो तर आम्ही 38 जागा तर आमचे स्वतःचे होते जे आम्ही स्वतः मागणार आहोत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून 38 जागांवर निवडून आलेले होते. तर 38 जागा तर आम्हाला भेटणं कर्मप्राप्तच आहे. 38 जागा तर आम्हाला किमान भेटलं पाहिजे आणि ती मागणी आमची आधीपासूनच का 38 जागा आम्हाला पाहिजे. 38 जागा नसेल तर आम्ही बाकीच्या पॅनलला आम्ही आमचा उभा करणार आहोत. कारण महापालिकेत नगरसेवकांची पक्ष आम्ही दुय्यम क्रमांकावर असलो तरी कामकाजात महापालिकेचा विषयमध्ये महापालिकेचे प्रश्न सोडवण्यात, महापालिकेच्या ठाणे नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यात याच्यात राष्ट्रवादी 1 नंबर क्रमांकावर होतं. ही पूर्ण जग जाहीर आहे. म्हणून नाहीतर आम्ही नागरिकांसमोर जायला आमची पूर्ण तयारी आहे आणि असं पण आम्ही जेवढं शक्य होईल तर आमचा भाजपसोबत तर जायचा आमचा विचार अद्याप अजिबात नाही आणि नसणार. सर आपण जर पाहिलं तर मुख्यतः भाजप आणि शिवसेना या 2 पक्षामध्ये महापौराची लढाई, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याची देखील भूमिका आहे. त्यामुळे जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ते किंगमेकर ठरणार आहेत त्या महापौर पदासाठी. बघा किंगमेकर हे वाक्य मी वापरणार नाही, पण एवढा मी म्हणेन तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विश्वासात घेतल्याशिवाय महापौर कोणी बसणार नाही, एवढा तरी ठाम विश्वास मला. योग्य तो मान सन्मान मिळाला नाही तर स्वबळाचा नारा पूर्ण असं म्हणताय. काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये स्वबळावरती 131 जागा लढल्या जातील? 100% 131 लढणाऱ्याचे जवळ 450 पेक्षा जास्त आमच्याकडे उमेदवारी अर्ज आलेले आहेत. पॅनल वाईज आमच्याकडे उमेदवारी अर्ज आलेले आहेत. तर आम्ही 100% लढणार आहे. कारण 2 नंबरचा पक्ष आहे आणि आम्ही तिथे काम केलेलं आहे. तुम्ही विधानसभाच्या निवडणुकीत या अडीच विधानसभेमध्ये आपण मग त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत आपण या सर्वांनी आमच्या कार्यकर्त्यांची फळी, आमची तरुणांची फळी, विद्यार्थ्यांची, महिलांची जे कार्यकर्ते आहे वेगवेगळ्या परिसरात त्यांनी ते बघितलेले. तर त्या पद्धतीने आमच्या स्वबळाचा नारा तर आहे. तरुण कार्यकर्त्यांना याच्यामध्ये संधी भेटणार आहे का? तरुण कार्यकर्त्यांना ज्या खूप पद्धतीने चांगला मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहेत आणि मोठ्या प्रमाणावर आम्ही उमेदवारमध्ये पण बदल करणार आहोत. आणि दुसरं एवढंच नव्हे तर त्या बाबतीत आम्ही चांगले नवीन उमेदवार पण नवीन समीकरणप्रमाणे आम्ही जाणार आहे. म्हणजे या उमेदवाराला या पक्षातून घेऊन त्या पक्षात तिकीट द्यायचं, त्यापेक्षा नवीन कार्यकर्त्यांची नवीन फळी आम्ही 100% उभारणार. अवघे काही दिवस उरलेले आहेत म्हणून काही महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश कळवा, मुंब्रा असेल, दिवा असेल, ठाणे असेल प्रामुख्याने या भागातून काही पक्षप्रवेश. कारण तुम्ही मागे दिवसात काही म्हणाला होता की आगे आगे देखो होता है क्या? निवडणूक ची घोषणा होऊन अजून 24 तास झालेले नाही आहे. तर आपण थोडासा संयमपणा ठेवावा. कारण निवडणुकीचा जेव्हा आम्ही प्रचारचा नारळ फोडणार त्या दिवशी नक्कीच आपल्याला एक नवीन घडामोडी ठाणे शहरात आपल्याला दिसायला भेटेल. तर काही अवधी उरला आहे पण धमाका होणार आणि माझा एक प्रश्न आहे. आपण आमदारकी लढताना भाजपचं एक नारा म्हणजे मुंबईमध्ये चालवलं गेलं. आता यावेळी जे आपण नगरसेवक पदासाठी आपले जे उमेदवार उभे राहणार आहेत आपल्याला काय वाटतं यामध्ये फरक पडलाय का? आपली रणनीती कशी असणार आहे यामध्ये?
रणनीती येत्या दिवसात आपल्याला कळेल, पण आम्ही आधीच सांगितलेलं आहे आम्ही महायुतीमध्ये जायला तयार नाही आहोत, पण आम्ही शिवसेनेबरोबर युती करायला तयार आहोत. नाहीतर आम्ही स्वबळावर जाणार, तर भाजपबरोबर युती करण्याचा कुठला प्रश्नच उद्भवत नाही. 16 तारखेला चित्र का असेल? 16 तारखेला चित्र का असेल? 16 तारखेला आमचं मानसिकता आहे आणि आमचा प्रयत्न असेल का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2017ची जी आकडेवारी होती तेवढी जवळपास गाठेल. बंडखोरी होऊ नये म्हणून यासाठी स्वबळाचा नारा दिला जातो. बंडखोरीपेक्षा कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा आमचा नारा आहे. कारण मला स्वतः सोयीप्रमाणे मला निवडून येईल, लवकर घरी बसून निवडून घेता येईल म्हणून मी युतीच्या मागे जाणार. म्हणजे 5 वर्ष जे कार्यकर्ता आमच्या अवतीभोवती फिरतात त्यांना संधी कधी भेटेल, म्हणून कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आमच्या स्वबळाचा नारा आहे. आम्ही किती सीट आणणार काय आणणार त्यापेक्षा कार्यकर्ता जीवन ठेवणं हे पक्षाची प्रथम जबाबदारी आहे. म्हणून कार्यकर्त्यांना संधी दिल्याशिवाय कार्यकर्ता एक नेतृत्वामध्ये तयार कसा होणार त्या परिसरात, म्हणून त्या विचारसरणीला पुढे घेऊन आम्ही स्वबळाचा नारा दिलेला आहे.